जागतिक स्तरावर सुरू असलेल्या पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव निर्माण होताना दिसत आहे. वाढते कच्च्या तेलाचे दर, सोन्याच्या आयातीतील विक्रमी वाढ आणि विदेश प्रवासासाठी होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील डॉलर खर्च यामुळे भारताचा परकीय चलनसाठा तणावाखाली आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 1 वर्ष अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचं, विदेश प्रवास कमी करण्याचं आणि इंधन बचतीवर भर देण्याचं आवाहन केलं आहे. हे आव्हान फक्त भावनिक नाही तर थेट भारताच्या आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित आहे. कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक देश आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला केवळ दागिना म्हणून नव्हे तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिलं जातं. लग्न समारंभात, सण उत्सवात किंवा पारंपरिक बचत यामुळे देशात सोन्याची मागणी ही प्रचंड वाढलेली असते. पण इथेच एक मोठं संकट आहे. भारतामध्ये वापरलं जाणारं बहुतांश सोनं हे परदेशातून आयात केलं जातं. म्हणजे आपण जितकं अधिक सोनं खरेदी करतो तितके अधिक डॉलर देशाबाहेर जातात. एका अहवालानुसार 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचं सोन्याचं आयात बिल हे तब्बल 72 अब्ज डॉलर इतकं पोहोचलं होतं. अवघ्या 2 वर्षापूर्वी हेच बिल सुमारे 35 अब्ज डॉलर इतकं होतं. म्हणजे 2 वर्षात सोन्याच्या आयातीवरील खर्च हा जवळपास दुप्पट झाला.